नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आर-बी-आय आणणार आहे प्लास्टिकच्या नोटा. म्हणजेच की आर-बी-आय आणणार आहे प्लास्टिकच्या नोटा. तर छोट्या नोटांवर होणारा ट्रायल म्हणजेच की आर-बी-आय लवकरच पायलट प्रकल्प सुरू करते. म्हणजेच की 10 आणि 20 रुपयाच्या नोटांवर ट्रायल होण्याची शक्यता राहणार आहे. जास्त वापरामुळे कागदी नोटा लवकरच खराब होतात आणि 10 वर्षापूर्वीचा प्रस्ताव पुन्हा सक्रिय करण्यात आला आहे. वाढता खर्च आणि रोख पैशाची मागणी हे प्रमुख कारण आहे. म्हणजेच की आता पॉलिमर नोटा म्हणजे काय? आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या नोटा विशेष प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात. पातळ आणि लवचिक कार्डसारखे कठीण नाहीत. कागदासारखे दुर्मळता येतात. कागदी नोटांच्या तुलनेत टिकाऊ म्हणजेच की अधिक टिकाऊ असतात. पाणी आणि घाण यांच्यापासून अधिक सुरक्षित राहतात. सहज कागद हा फाटत नाही. तसेच धुतल्यावरही जाऊ शकत नाही. म्हणजेच धुतल्याही जाऊ शकत नाही या. बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होते आणि कागदी नोट्यापेक्षा 3 ते 4 पट जास्त टिकाऊ या राहतात. कागदी नोटाप्रमाणेच वापरलेल्या ह्या सोप्या राहतात. म्हणजेच की 2012 मध्ये भारताने प्रयत्न केला होता. 1 अब्ज 10 पॉलिमर नोटांचा पायलट आणल्या होत्या. 5 शहरात कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर, शिमला. एटीएम आणि मशीन समस्या आल्या म्हणून थांबलेला होता हा प्रकल्प. 60+ देश वापरत आहे. ऑस्ट्रेलिया 1988 पासून पहिला, कॅनडा, UK, सिंगापूर, मलेशिया आणि न्यूझीलंड इत्यादी हे देश या वापरत आहे. पेपर नोटांचा खर्च, छापण्याचा खर्च सुद्धा भरपूर राहतं. म्हणजेच की त्या 10 रुपयाची नोट जर छापायची म्हटली तर 0.96 खर्च राहतो आणि 20 रुपयाची म्हटलं तर 0.95, 50 रुपयाची म्हटली तर 1.13 रुपये राहतात आणि 100 रुपयाची म्हटली तर 1.77 रुपये राहतात आणि 200 म्हटलं तर 2.37 हा खर्च राहतो आणि 500 रुपयाची म्हटली तर 2.29 2.94 या ठिकाणी खर्च राहतो. त्यासाठी आता आर-बी-आय हा प्लास्टिकच्या नोटा या ठिकाणी आणणार आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.